वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। भूम पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/8/2024 रोजी दुपारी 2:30 ते 3:30 वाजेदरम्यान एका अल्पवयीन आदिवासी समाजाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला तिची आई आणि आले होते इथं भाऊ वगैरे। लगेच इथले भूम पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल तपासणीसाठी भूमच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं। त्यानंतर मग तिथून त्यांना रेफर करण्यात आलं धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात। त्या दरम्यान थोडस चौकशी केल्यानंतर मुलीने 5 लोकांची नावं सांगितली होती की त्यांनी असं त्यांनी अत्याचार केला आहे वगैरे असे नावं तिने सांगितली होती। त्याप्रमाणे कालच तिने जे 5 नावं सांगितली होती संशयित इसमांची, त्यापैकी 4 लोकांना मी कालच ताब्यात घेतलेले आहे। त्याप्रमाणे त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे, अजून चौकशी चालू आहे। त्यापैकी 2घांना रात्रीच आम्ही अटक केलेला आहे, अजून 2घांना आपण आता अटक केलेला आहे। या 4घांना आता माननीय न्यायालयात मी पुढील पोलीस कस्टडीसाठी वगैरे हजर करणार आहे। प्राथमिक तपास टप्प्यात आहे। अजून मुलीची फिर्याद, पीडित मुलीची फिर्याद रात्री दाखल झालेली आहे। त्या संदर्भात भूम पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 180/2024 कलम 170 कंसात 2 180/2024 109 115 कंसात 2 352 351 कंसात 2 54 157 2 3 कंसात 5 भारतीय न्याय संहिता 2023 अनेक कलम आहेत आणि कलम 4, 6, 8 आणि पोक्सो अंतर्गत हे 3 कलम आहेत। त्यानंतर आरोपी जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत 4 चौकशीसाठी काल, त्यांची जात मराठा आहे असे समजल्याने मुलीची जात ही ST म्हणजे आदिवासी समाजाची मुलगी आहे असे समजल्याने आपण सदर गुन्ह्यास अॅट्रॉसिटीचं सुद्धा कलम लावलेला आहे। 3(1) RS आणि 3(1) W 3(2) P असे अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेला आहे। तपास मी करतोय, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाकडे तपास चालू आहे। आज न्यायालयात 4 आरोपींना मी हजर करणार आहे। जो अजून एक आरोपी आहे, मुलीने जे FIR मध्ये नावं दिलेत 5 आरोपींचे, त्यापैकी 1 आरोपीचा शोध आम्ही घेतोय। त्याचे आम्ही लवकरात लवकर अटक करण्याचे आम्ही प्रयत्न चालू आहे। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।